हॅलो गाईज, तर केस धुण्याआधी मी ह्या 3 स्टेप फॉलो करते, त्यामुळे माझा हेअरफॉल खूप कमी प्रमाणात झाला आहे. मी ऑनेस्टली सांगते, आधी माझे खूप केस गळत होते, पण जेव्हापासून मी हे रुटीन फॉलो करायला लागले केस धुण्याच्या आधी, तेव्हापासून माझा हेअरफॉल इतका कमी प्रमाणात झाला आहे, खूप म्हणजे खूप कमी प्रमाणात झाला आहे. तर पहिली स्टेप म्हणजे मी आधी केस माझे विंचरते आणि काही जणी काय करतात, डायरेक्टली शॅम्पू करतात. त्यामुळे काय होतं, केसामध्ये गुंता साचलेला असतो आणि ओले केस केले ना, मग त्यामध्ये जास्त गुंता होतो आणि मग ते ओले केस विंचरताना ते जास्त तुटतात. त्यामुळे ना मी आधी केस विंचरते, खालीपासून वरच्या दिशेने मी केस विंचरते आणि जिथे जास्त गुंता झालेले असेल ना, तिथे हलक्या हाताने, तसं तर हलक्याच हाताने तुम्ही कोंब करा, त्यामुळे केस तुटणार पण नाही. ती स्टेप म्हणजे मी स्कॅल्पवर सिरम यूज करते. तर माझ्याकडं जे सिरम आहे मी तेच यूज करते. तर माझ्याकडं ग्लॅडायमेटिव्हचं ही सिरम आहे आणि ऑनेस्टली सांगते, मी खूप वेळेस ह्याचा यूज केला आहे आणि ह्याचे मला खूप बेनिफिट झालेले आहेत. ह्याने मला बेबी हेअर्स पण यायला लागलेले आहेत आणि खूप माझे केस आधी पातळ झालेले होते, पण आता तिथं बेबी हेअर्स येऊन पुन्हा केस यायला लागलेले आहेत आणि ह्याच्यामुळे ना केस मॉइश्चरायझर होतात, न्यूट्रिशन भेटतं केसाला आणि खूप मला चांगला इफेक्ट भेटलेला आहे ह्याचा. नाही म्हणता, ही जी माझी चौथी किंवा 5वी बॉटल आहे. जर तुम्हाला हे यूज करायचं नसेल तर तुम्ही नॅचरल सिरम पण यूज करू शकता, जसं मेथीदाणा सिरम आहे. तर काय करायचं, एक ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे मेथीदाणा टाकायचा, ते पूर्ण चांगलं उकळायचं, 5 मिनिटे उकळायचं, तेव्हा त्याचा कलर चेंज होतो. मग त्याला ना एका बाटलीमध्ये काढून किंवा कशामध्ये पण तुम्ही स्टोर करू शकता. परत ते तुम्ही केस धुण्याच्या आधी आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस पण वापरू शकता आणि ते लावल्यावर केस धुण्याची पण गरज नाही. जर तुम्ही ते अप्लाय केलं तर केस धुण्याची पण गरज नाहीये. पण जर तुम्हाला खूपच चिपचिपे केस वाटत असेल तर तुम्ही धुवू शकता. पण मी हे सिरम वापरते म्हणून मी हेच लावते. आता हे ग्लॅडायमेटिव्हचं सिरम आहे आणि मी आधीपासून यूज करते आणि मला हे आवडतं पण खूप छान आहे. ह्याच्यामुळे माझे बेबी हेअर्स पण यायला लागलेत. ह्याच्यामध्ये ना वनस्पतीचा पण यूज आहे चांगला. मी तुम्हाला ह्याची लिंक ना डिस्क्रिप्शनमध्ये आणि कम्युनिटी पोस्टमध्ये पण देईल, तुम्ही पण हे यूज करू शकता. आणि ऑप्शन म्हणून तर मी तुम्हाला दुसरं सांगितलेलंच आहे, पण छान आहे हे आणि ह्याचा स्मेल पण खूप छान आहे, नॅचरल प्रकारे येतो स्मेल. हे बघा, एकदम मस्त आहे, कन्सिस्टन्सी पण ह्याची छान आहे. आणि स्मेल पण एकदम नॅचरल स्मेल आहे, इतका छान आहे ना. हे बघा, मी प्रत्येक वेळेस हे अप्लाय करते. आणि केस धुण्याच्या आधी ही दुसरी स्टेप तुम्ही नक्की करा. मेन गोष्ट म्हणजे सिरम लावताना, कधीही कोणताही सिरम लावताना तो फक्त केसावर अप्लाय नाही करायचा, तर स्कॅल्पवर लावायचा, कारण की त्याच्यामुळे ना तो स्कॅल्पमध्ये ऑब्झर्व होतो आणि त्याचे जास्त आपल्याला बेनिफिट पण भेटतात. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणताही सिरम लावला की केसांना 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करायचीच. त्यामुळे काय होतं माहितीये का, ब्लड सर्क्युलेशन वाढतं. आणि कधीही तुम्ही तुमच्या बोटाच्या सहाय्यानं, बोटाच्या हाताच्या नाही असं नाही करायचं, कधीही बोटाच्या सहाय्याने केसांना 5 मिनिटे हलक्या हाताने मसाज करायची. त्यामुळे त्या सिरमचा फायदा अधिक होतो आणि ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि ब्लड सर्क्युलेशन वाढलं की केसांना न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन भेटतं आणि ऑक्सिजन भेटायला लागलं केसांना तर आपोआप हेअरफॉल कमी प्रमाणात होतो. त्यामुळे 5 मिनिटे तरी तुम्ही केस धुण्याच्या आधी तिसऱ्या स्टेपमध्ये द्यायची, म्हणजे घ्यायचे, केसांना हलक्या हाताने मसाज करायची. इतकं रिलॅक्स फील होतं ना आणि शांतही वाटतं, एकदम छान. ही स्टेप कधी स्किप नाही करायची. कोणताही सिरम लावा, तेल लावा, तुम्ही 5 मिनिटे हलक्या हाताने केसांना मसाज करायचीच. ह्याने काय होतात, रूट्स पण स्ट्रॉंग होतात तुमचे आणि मसाज केल्यावर काय होतं, स्कॅल्प रिलॅक्स होतो, स्ट्रेस कमी होतो आणि स्ट्रेस पण हेअरफॉलचं एक कारणच आहे ना. मग स्ट्रेस कमी झाला तर हेअरफॉल आपोआप कमी होणार. आणि ही तुम्हाला स्टेप एकदम छोटी वाटते, पण ही कन्सिस्टन्सी ठेवली ना ह्या स्टेपमध्ये पण तुम्हाला नक्की तुमच्या हेअरफॉल कमी होईल.
खूप जणींचा असा क्वेश्चन असतो की दीदी केस धुतले की हेअरफॉल खूप जास्त होतो. तुम्ही डायरेक्टली केस धुता मग तुमचा हेअरफॉल होणारच ना. तुम्ही तेल लावता मसाज करत नाही, सिरम लावता मसाज करत नाही. त्यामुळे हे स्टेप इन्क्लूड करायची म्हणजे करायची. आता ही 1 तास किंवा मी मिनिमम तर 1 तास ठेवते. मी 1 तास किंवा 2 तासाने हेअर वॉश करून घेते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.